हॅलो एव्हरीवन, A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामरच्याच रिलेटेड काही पॉईंट्स पाहिलेले होते. त्यामध्ये आपण एम इज आरची स्टोरी पाहिलेली आहे. त्याच्याच नंतर आपण दिस आणि दॅटचा डिफरन्स काय आहे आणि त्याचबरोबर दोज आणि दीज यामध्ये नक्की काय डिफरन्स आहे, म्हणजे दिस दॅटमध्ये आणि दोज दीजमध्ये नक्की काय डिफरन्स आहे, केव्हा आपण दिस वापरतो, केव्हा आपण दोज वापरतो, या सर्वांच्या रिलेटेड असलेले व्हिडिओज मी ऑलरेडी A to Z एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते अजून पाहिलेले नसतील तर अवश्य ते व्हिडिओज पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दिस आणि दॅट आपण केव्हा वापरतो, दोज आणि दीज आपण केव्हा वापरतो. आता ग्रामरच्याच रिलेटेड आजचा आपला पॉईंट आहे वन अँड मेनी. वन अँड मेनी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा, म्हणजे दिस दॅट नंतर आणि दोज दीज नंतर वन आणि मेनी मध्ये आपण नक्की कोणत्या गोष्टीसाठी वन यूज करतो आणि कोणत्या गोष्टीसाठी मेनी यूज करतो हे तुमच्या लक्षात येईल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता तुमच्यासमोर दिसत आहे वन अँड मेनी. आता वन अँड मेनीमध्ये मी जसं की तुम्हाला सांगितलं, लहान मुलांना ॲक्टिव्हिटी बेस किंवा पिक्चर आयडेंटिफिकेशनमध्येच त्यांना डिफरन्स लगेच दिसून येतो की आपण एक इमेज असेल तर काय म्हटलं पाहिजे आणि एकापेक्षा जास्त इमेजेस असतील तर आपण काय म्हटलं पाहिजे. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की एक इमेज आणि एकापेक्षा जास्त इमेजेस, इथेच आपल्याला एक्झाम्पल मिळून जाते की हाच तर आपला आजच्या या पॉईंटचा और आजच्या या टॉपिकचा पॉईंट आहे, म्हणजे पार्ट आहे. वन इमेज मेनी इमेजेस, म्हणजे एकच पिक्चर असेल तर वन इमेज आणि एकापेक्षा जास्त पिक्चर्स असतील तर मेनी इमेजेस. वन पिक्चर मेनी पिक्चर्स. आता तुमच्यासमोर इथे एक आहे आंट, वन आंट. आता एकापेक्षा जास्त मुंग्या तुम्हाला इथे दिसत आहेत, बरोबर, म्हणून हे काय झालं, मेनी आंट्स. वन आंट मेनी आंट्स. इथे एस जोडलेला आहे, मग हा काय इंडिकेट करतो, मेनी. आता इथे एकच कार आहे तर काय म्हटलेलं आहे याला, वन कार. आणि इथे एकापेक्षा जास्त कार्स आहेत म्हणून काय आहे हे, मेनी कार्स. या कारलाच पुढे एस जोडला आणि त्याचं काय झालं, मल्टिपल झाले, वन कार मेनी कार्स. नेक्स्ट पण आहे वन बलून मेनी बलून्स. वन बलून मेनी बलून्स. इथे फक्त एकच बलून आहे म्हणून याला वन बलून, आणि इथे एकापेक्षा जास्त फुगे आहेत म्हणून मेनी बलून्स. वन अँड मेनी. आले लक्षात तुमच्या. वन आपण केव्हा यूज करतो आणि मेनी आपण केव्हा यूज करतो. आता तुमच्यासमोर एक एक्झाम्पल आहे. आता इथे आपल्याला सांगायचं आहे की इथे जर एकच आंट आहे तर त्याला आपण आंट्स म्हणू का, नाही, वन आंट मेनी आंट्स. इथे बर्ड्स आहेत तर मग वन मेनी बर्ड्स आणि मग वन बर्ड, ओनली बर्ड विदाउट एस. नेक्स्ट पण आहे वन शर्ट. मग याचंच मेनीमध्ये काय होईल, मेनी शर्ट्स. वन शर्ट मेनी शर्ट्स. अशाच पद्धतीचे अजून एक्झाम्पल्स आहेत माझ्यासमोर, तेही आपण एक्झाम्पल्स पाहूयात. आता इथे दिलेलं आहे वन बॉय मेनी बॉयज. वन बर्ड मेनी बर्ड्स. नेक्स्ट आहे वन टाउन मेनी टाउन्स. वन फ्लावर मेनी फ्लावर्स. येस. आता अजून एक आहे वन बुक मेनी बुक्स. वन स्टार मेनी स्टार्स. वन ट्री मेनी ट्रीज. वन डॉग मेनी
dogs. 1 egg, many eggs. 1 pen, many pens. 1 ring, many rings. 1 bulb, many bulbs. आलं तुमच्या लक्षात? अशा पद्धतीने आपण वेगवेगळे इमेजेस आपण मुलांना दाखवू शकतो, कारण की मुलांना पिक्चर फॉर्मॅट लगेच लक्षात येतो. त्याच पद्धतीने आता इथे अजून एक्झाम्पल्स आहेत आपल्यासमोर. इथे काय आहे? मेनी काइट्स आहेत. मग मेनीचं जर 1 मध्ये कन्वर्ट केलं तर काय येणार? 1 काइट. मेनी काइट्स. मेनी बॉटल्स. मग 1 बॉटल. मेनी बॉटल्स. 1 बॉटल. आता इथे एकच टेबल आहे. मग इथे काय येईल? 1 टेबल, मेनी टेबल्स. 1 टेबल, मेनी टेबल्स. म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एकवचनी, म्हणजेच 1. 1 म्हणजेच सिंग्युलर, म्हणजे एकच. 1 डॉग हा काय इंडिकेट करतो? सिंग्युलर म्हणजे एकवचनी. आणि मेनी डॉग्स म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत, मल्टिपल आहेत, मेनी आहेत. मग यावेळेला काय आपण म्हणतो? प्लुरल. प्लुरल म्हणजेच मेनी डॉग्स, एकापेक्षा जास्त. एकच असेल तर सिंग्युलर, एकापेक्षा जास्त असतील तर प्लुरल. 1 मेनी, सिंग्युलर, प्लुरल, एकवचन, अनेकवचन. कळालं? यालाच आपण म्हणतो 1 अँड मेनी. आता मला सांगा, इथे आहे, आता हे सिंग्युलरमध्ये येणार की प्लुरलमध्ये येणार? प्लुरल, बरोबर. कारण की मंकीज आहेत हे एकापेक्षा जास्त आहेत. एकच मंकी जर असता तर आपण त्याला सिंग्युलर म्हटलं असतं किंवा 1 म्हटलं असतं. पण हे एकापेक्षा जास्त आहेत म्हणून याला आपण काय म्हणतो? प्लुरल. मेनी. प्लुरल मीन्स मेनी. आता इथे काय आहे? 1 सिंग्युलर फॉर्म आहे आणि मग याचंच काय होणार? प्लुरलमध्ये केलं तर एकापेक्षा जास्त. नेक्स्ट 1 आहे. आता सिंग्युलरमध्ये येणार का प्लुरलमध्ये येणार या इमेजेस? मेनी आहेत, मग त्या कशामध्ये येणार? प्लुरल. येस, हे 2 जे इमेजेस आहेत हे एकापेक्षा जास्त एलिफंट्स आहेत म्हणून प्लुरलमध्ये आपण इंडिकेट त्यांना करतो, म्हणजे मेनी. आणि इथेही एकच इमेज आहे म्हणून ही काय इंडिकेट करणार? आपण कशाला मॅच करणार याला? सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे एकच इमेज आणि प्लुरल म्हणजे एकापेक्षा जास्त इमेजेस. हे आज आपण पाहिलेलं आहे 1 अँड मेनीबद्दल. मग 1 अँड मेनी. 1 मीन्स ओनली सिंग्युलर, मेनी मीन्स प्लुरल. 1 मीन्स सिंग्युलर, मेनी मीन्स प्लुरल. प्लुरल. 1 सिंग्युलर, मेनी प्लुरल, एकवचन, अनेकवचन. तर असेच वेगवेगळे इमेजेस तुम्ही मुलांना दाखवा आणि त्यांना आयडेंटिफाय करायला सांगा की याच्यामध्ये सिंग्युलर काय आहे, प्लुरल काय आहे, किंवा याच्यात 1 म्हणजे काय, मेनी म्हणजे काय, 1 इमेज काय दाखवते आणि 1 इमेजचं मल्टिपलमध्ये किंवा मेनी इमेजमध्ये काय आपण त्याला म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल त्यांना एक फ्लावरची इमेज दाखवा आणि त्याला 1 फ्लावर असेल तर त्यांना पुन्हा मल्टिपल फ्लावर्स दाखवा आणि मग त्याला काय म्हणतात? ओके, याला म्हणतात मेनी फ्लावर्स. किंवा त्या तुमच्या मुलाला ते उत्तर द्यायला सांगा. एक पेन्सिल दाखवा आणि त्याला सांगा दिस इज 1 पेन्सिल आणि पुन्हा याचं प्लुरल काय होईल हे दाखवण्यासाठी मग तुम्ही काय म्हणा? मेनी पेन्सिल्स. आता हा पेन आहे पण मी ॲज एक्झाम्पल म्हणून सांगते की त्याला मल्टिपल दाखवा. 1 पेन, मेनी पेन्स. 1 पेन्सिल, मेनी पेन्सिल्स. येस, सिंगल पेन, सिंग्युलर. 1 पेन, मेनी पेन्स. 1 पेन सिंग्युलर, मेनी पेन्स म्हणजे प्लुरल. ओके, तर हे झालं आजच्या व्हिडिओबद्दल. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.